तर ग्रामस्थांच्या मदतीनं दत्ता गाडेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं। ग्रामस्थांची सुद्धा त्यात साथ मिळाली। त्याला अटक झाल्यानंतर ग्रामस्थांनी जल्लोष केला। त्या सदर आरोपीचा त्या ठिकाणी संपर्क लागण्याने आमच्या गुन्हाड गावातील जीपीएल क्रिकेट मैदान आहे, त्या ठिकाणी चंदन वस्ती आहे, या परिसरामध्ये त्या ठिकाणी तो आरोपी त्या ठिकाणी फिरत होता आणि तो पोलिसांना त्या ठिकाणी चकवा देऊन लपून बसलेला होता आणि तितक्यात त्या आरोपीला मी स्वतः पाहिलं आणि तो पळत असताना त्याला त्या ठिकाणी जाऊन मी पकडलं। त्यासोबत माझ्यासोबत सायनाथ वळू होते किंवा त्यासोबत त्या ठिकाणी बाकीचे काही पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी मी त्वरित फोन करायचाच त्या ठिकाणी मग सदर आरोपी मी ताब्यात घेतला। तर या आरोपीला दत्ता गाडेला पकडण्यामधलं जे काही सर्च ऑपरेशन होतं पोलिसांकडनं गेल्या कित्येक तासांचं, काल रात्रभर आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे हे देखील त्या सर्च ऑपरेशनचे साक्षीदार आहेत। वैभव आपल्यासोबत आहेत। वैभव, कसं पकडलं आरोपीला? श्वेता, गेले 2 दिवस म्हणजे साधारण 48 तास झाले पोलीस हे स्निफर डॉग्स आणि थर्मल ड्रोन्स जे आहेत त्यांच्या मदतीनं हा तपास जो आहे तो करत होते। त्याच्यामध्ये 100पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जे आहेत ते काल संध्याकाळी सहभागी करून घेण्यात आलेले होते। केवळ ज्या ऊसाची शेती जी आहे तिथली त्याच्यामध्ये जाऊन काय करायचं, नेमकं हा आरोपी कुठं लपलाय हे पाहण्यासाठीची या सगळ्या परिस्थितीमध्ये गेले 48 तास गावामध्ये ग्रामस्थ सुद्धा पोलिसांची मदत करत होते। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथकं होती, स्वारगेट पोलीस ठाण्याची पथकं होती, अनेक ग्रामीण पोलिसांचं पथक होतं। अशी जवळपास 28 ते 30 पथकं जी आहेत ती या गावामध्ये होती आणि त्याचं कारण होतं, परवाच्या दिवशी रात्री हा आरोपी जो आहे तो त्याच्या गावातल्याच या गुन्होट गावातल्याच त्याच्या नातेवाईक महिलेकडे आलेला होता पाणी पिण्यासाठी आणि तो तिथे येऊन पाणी पिऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्रभर या थर्मल ड्रोन्स आणि स्निफर डॉग्सच्या मदतीनं ऊसाच्या शेतीमध्ये त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, मात्र तो रात्री मिळून आला नाही। त्यानं जागा बदललेली असावी। या सगळ्यानंतर काल दिवसभर पुन्हा पोलिसांनी सकाळपासून ड्रोन्स आणि या सगळ्याच्या मदतीनं सर्च जे आहे ते सुरू ठेवलेलं होतं, शोध जो आहे तो सुरू ठेवलेला होता। त्यानंतर दुपारून पोलीस हेडक्वार्टरचे जवळपास 100 कर्मचारी जे आहेत ते थेट शोधासाठी बोलवण्यात आले। त्यांना या गावामधल्या वेगवेगळ्या ऊसाच्या शेतांमध्ये पाठवण्यात आलं। ड्रोन्सने दिवसभर पाहणी सुरू होती, मात्र दिवसभर त्याचा कुठलाही थांगपत्ता जो आहे तो पोलिसांना मिळून आला नाही। केवळ आदल्या दिवशी महिलेला भेटून गेल्यानंतर त्यानं ज्या शेतामध्ये मुक्काम केलेला होता त्या शेतात झोपायची एक चादर जी आहे ती पोलिसांना मिळून आलेली होती आणि त्याचा वास जो आहे तो देऊन स्निफर डॉग्सला माग काढायला पोलीस सांगत होते। हे सगळं जरी झालं तरी काल रात्रीपर्यंत पोलिसांना यश आलेलं नव्हतं। दिवसभर थकल्यानंतर हे ऑपरेशन थोडंसं थंडावलेलं असतानाच 10:30 वाजता हा आरोपी पुन्हा लपलेल्या ठिकाणाहून बाहेर निघाला आणि महेश बहिरट नावाचे त्याचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या घरी आला। तिथे येऊन तो पाणी पिला, एक पाण्याची बाटली त्यानं सोबत भरून घेतली आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तो त्यांना म्हटला की माझ्याकडून मोठी चूक झाली आहे, मला सरेंडर करायचं आहे। ही 2 वाक्य तो तिथून बोलल्यानंतर तो तिथून निघून गेला, मात्र त्याची मानसिकता त्यावेळेला काय होती याचा अंदाज पुरेपूर येतो। या सगळ्या परिस्थितीनंतर ज्यांच्याकडे तो आलेला होता त्या बहिरटांनी पोलिसांना याची माहिती दिली। त्यानंतर पुन्हा पोलिसांनी सर्च जे आहे ते वेगामध्ये सुरू केलं। स्निफर डॉग्सला आणण्यात आलं। त्याच जवळपास परिसरामध्ये एक शर्ट जो आहे तो पोलिसांना मिळाला नाही, तो त्याचा शर्ट होता, त्याने शर्ट सुद्धा बदललेला होता। त्याच्यामुळे त्या शर्टाचा वास दिल्यानंतर जो स्निफर डॉग आहे तो ज्या मार्गाने आलेला होता त्या मार्गावरती पोलिसांना घेऊन गेला। तिथं बराच वेळ पोलिसांचा शोध सुरू असताना त्याच वेळेला म्हणजे साधारण 1:10 आसपास या बहिरटांच्या घराच्या आसपासच्या परिसरामध्ये पोलिसांचा दुसऱ्या पथकांचा शोध सुरू होता, ज्याच्यामध्ये ग्रामस्थही सहभागी होते। तिथे एका विहिरीच्या शेजारी असलेल्या छोट्या चारीमध्ये तो लपून बसलेला होता, तिथं तो झोपलेला होता आणि हा शोध घेणाऱ्या ग्रामस्थांच्या आणि पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्याचं आयडेंटिफिकेशन तिथंच करण्यात आलं की हा दत्ता गाडेचे का, आणि तो आहे हे कळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ लगेच त्याच्यावरती झडप घालून त्याला पकडलं आणि पुढच्या काही क्षणांमध्ये या गावामध्ये त्याला पकडल्यानंतर त्याच्या जीविताला हानी होऊ शकते याचा अंदाज पोलिसांना असल्यामुळे त्याला तातडीने तिथून काढणं गरजेचं होतं।
त्यामुळे पोलिसांनी, स्वारगेट पोलिसांच्या टीमनं त्याला अत्यंत वेगानं या गावातून बाहेर काढलं आणि पुण्याच्या दिशेनं ते निघालेले होते. साधारण 3 वाजेच्या सुमारास 1.5 ते पावणे 2 तासाचा प्रवास करून ही पोलिसांची टीम जी आहे ती लष्कर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचली आणि इथं आणून त्याला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं. पहाटेच्या वेळेस साधारण 4:30 नंतर त्याला वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आणि तिथे त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आता जी माहिती मिळते त्यानुसार साधारण 11 वाजेपर्यंत त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. मात्र या दरम्यानच्या काळामध्ये 72 तासामध्ये पुणे पोलिसांवरती जो प्रचंड तणाव होता तो आता काहीसा कमी झाला असं म्हणायला हरकत नाही. याचं कारण या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेलेलं होतं. हा आरोपी पोलिसांना मिळून येत नव्हता. आता आरोपी मिळाल्यानंतर त्याच्या प्राथमिक चौकशीमध्ये काही गोष्टी ज्या समोर आल्या त्या अत्यंत धक्कादायक आहेत. हा आरोपी हा हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, म्हणजे कायम अशा पद्धतीचे गुन्हे तो करत राहतो. सावजाच्या शोधामध्ये तो राहत असल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळाली आहे. PMPMLचा पुण्यामध्ये 1 दिवसाचा फिरण्याचा पास जो मिळतो तो पास काढून तो रोज पुण्यामधले जे एसटी स्टँड आहे. बरोबर आहे वैभव, थोडक्यात काय तर हा सराईत गुन्हेगार आहे आणि या गुन्ह्यामध्ये मात्र तो आता पोलिसांच्या तावडीत अडकलाय.